Hello, am I audible? Yes. Good afternoon. Good afternoon, sir. Afternoon, sir. Good afternoon. Let us start. Please mention your roll numbers in the chat box. Please mention your roll numbers in the chat box. Let us start. Yes, sir. Yes, sir. So in the last session, we understood आज हम कहाँ हैं. That is in Hindi, and in English, where are we today? मग इकडे दोन भाग आहेत ना. या डायग्रामच्या डाव्या साइडला let us consider it as left side and this is the right side. So left side is according to natural acceptance and right side is according to, it is not according to the natural acceptance. Let us try to understand difference between left side and right side. So in left side it is mentioned and first point, first step, this is the कसली diagram बघा. फ्लोचार्ट म्हणतात ह्याला कम्प्युटरच्या भाषेमध्ये. यस. hello. Yes, sir. Certain steps we are following and we are getting certain result, and such kind of diagram is called as flowchart. And so this is the first step number 1. imitate म्हणजे अनुसरण करणे, नक्कल करणे, मिमिक्री करणे. ही पहिली स्टेप आहे, लक्षात घ्या. सेकंड स्टेप इज फॉलो म्हणजे अनुकरण करणे म्हणजे त्याच पद्धतीने वागणं आहे ना, दुसऱ्याची पहिल्यांदा नक्कल करणे. and next step is follow करणे म्हणजे अनुकरण करणे. स्टेप नंबर 3 इज ओबिडियन्स, त्याला स्लॅश करून डिसिप्लिन म्हणलेलं आहे. ओबिडियन्स म्हणजे आज्ञापालन, डिसिप्लिन म्हणजे अनुशासन. दिस इज द स्टेप नंबर 3. and after these three steps next step is coming, that is self verification, ज्याला आपण बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फच्या लेवलची पडताळणी म्हणतो आपण. त्या ठिकाणी गोष्टींना ह्या पडताळून पाहिलं जातं. नंबर 1 अनुसरण, अनुकरण आणि आज्ञापालन आणि अनुशासन. आफ्टर ऑब्झर्विंग दिस 3 पॉइंट्स सेल्फ व्हेरिफिकेशन इज डन. बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फच्या लेवलवरती त्याला काय केलं जातं, पडताळणी केली जाते. अँड इफ वी आर गेटिंग रिझल्ट ॲज राईट, म्हणजे हे सर्व सही आहे, योग्य आहे, ऑटोमॅटिकली we will achieve an self discipline. आपल्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे त्याला शिस्त लागायला चालू होते. समजतं का ना? सेल्फ डिसिप्लिन म्हणजे स्व अनुशासन, स्वयंशिस्त म्हणतो आपण त्याला मराठीत. यस. हॅलो, बरोबर का हो? Yes, sir. अँड नेक्स्ट स्टेप आहे, त्याला आपण काय म्हणूया, स्टेप नंबर, इकडे असा डायमंडचा अर्थ काय बघा, इकडे क्वेश्चन मार्क असतो, म्हणजे हे पडताळून पाहिलं जातं. जर हे कंडिशन ट्रू झाली, कंडिशन पकडतात ह्याला, डायमंडला कंडिशन पकडतात कम्प्युटरच्या भाषेमध्ये. जर ही कंडिशन ट्रू झाली म्हणजे सेल्फ व्हेरिफिकेशन नंतर तुम्हाला कळलं की ते इट इज राईट म्हणजे हे बरोबर आहे, हे सही आहे, तर सेल्फ डिसिप्लिन मध्ये जातं. म्हणजे स्टेप नंबर ह्याला 4 म्हणूया. अँड दिस इज स्टेप नंबर 5. इट मीन्स लेफ्ट साइड इज हेल्पिंग अस टू डेव्हलप सेल्फ डिसिप्लिन अँड सेल्फ कॉन्फिडन्स इन दी सेल्फ. कळलं का? लेफ्ट साइड कळली का? हॅलो. हॅव यू अंडरस्टूड लेफ्ट साइड? काय अडचण, डाऊट? नाउ लेट अस अंडरस्टँड व्हॉट इज ऍट द राईट साइड. उजव्या साइडला जर पाहिलं तर स्टेप काही सेम आहेत. इमिटेट, दिस इज द स्टेप नंबर 1, इकडे पण तीच होती. नंबर 2 आहे ना, फॉलो, दिस इज द सेकंड स्टेप. नंबर 3 ओबिडियन्स, डिसिप्लिन. ओबिडियन्स म्हणजे आज्ञापालन, डिसिप्लिन म्हणजे अनुशासन. स्टेप नंबर 3 इज ऑल्सो सेम.
अगेन डायमंड यू विल फाइंड वेअर सेल्फ व्हेरिफिकेशन इज मेन्शन. सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणजे क्वेश्चन मार्क इकडे. मग एक तर हे ट्रू होणार, ट्रू झालं तर काय झालं, लेफ्ट साइड झाली आहे, आणि फॉल झालं, रॉंग झालं तर राईट साइड. मग इकडे आलं ते रॉंग साइडला इकडे आलं, गलत आहे. जर पडताळणी केल्यानंतर फॉलो म्हणजे नक्कल करणं, अनुकरण करणं आणि आज्ञापालन अनुशासन करणं हे जर आपल्याला रॉंग साबित झालं आहे, गलत साबित झालं आहे, तर मग काय होतं, आर्बिट्ररीनेस म्हणजे आपल्या बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फ मध्ये मनमानी यायला चालू होते. हॅलो हॅलो, येतं का लक्षात? यस, आवाज नाही येत. कोण आहे का? हा, म्हणजे कसं आहे बघा, अनुसरण करून, अनुकरण करून, आज्ञाचं पालन करून, अनुशासन करून, ह्या सर्व गोष्टी करून पण सेल्फ व्हेरिफिकेशनला जर ते गलत साबित झालं आहे ना, रॉंग साबित झालं, तर मग तिकडे आर्बिट्ररीनेस सेल्फ मध्ये डेव्हलप होते ना, की सेल्फ डिसिप्लिन आणि सेल्फ कॉन्फिडन्स. लेफ्ट साइडला सेल्फ डिसिप्लिन आणि सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप होतं सेल्फ मध्ये. पण जर अनुसरण करून, अनुकरण करून, आज्ञापालन करून, अनुशासन करून, सेल्फ डिसिप्लिन, सेल्फ व्हेरिफिकेशन करून पण, हे सर्व करून पण जर गलत साबित झाला सेल्फ, तर मग तिकडे आर्बिट्ररीनेस येतं. चुकीचं होतं ते बघा, मनमानी होतं. अपोजिशन म्हणजे द्रोहाची भावना येते ना. पुढच्या लेवलला रिवोल्ट म्हणजे विद्रोह म्हणजेच बंड आहे. आपण जर आपल्या टीन मध्ये असू आहे, म्हणजे सध्या तुम्ही ज्या वयामध्ये आहात त्याला आपण टीनेज म्हणूया ना, टीनेज. येतं का लक्षात बघा? तर त्या टीनेज मध्ये, त्या वयामध्ये कसं असतंय, मनमानी करणं, द्रोह करणं, विद्रोह करणं, ह्या गोष्टी होतात. आणि त्याच्या पुढच्या लेवलला जाऊन संघर्ष, स्ट्रगल पण मग ते सेल्फ करतो आहे, आणि मग त्याच्या पुढच्या लेवलला युद्ध होतात. समजतंय का बघा ना? हॅलो हॅलो, यस. Yes, sir. It means left side is helping us to develop, to build the relationships. नातेसंबंध आहे ना सुधारण्यासाठी आपल्याला लेफ्ट साइड मदत करते, आणि राईट साइड जी आहे ती डॉमिनेशन आणण्यासाठी मदत करते, विच इज रॉंग, विच इज नॉट नॅचरली ऍक्सेप्टेबल. शासन केलं गेलं नाही पाहिजे, बरोबर का? हॅलो हॅलो, विचार करा. अकॉर्डिंग टू नॅचरल ऍक्सेप्टन्स, जर आपल्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला जर सेल्फ जर शिस्तीमध्ये असेल, तर बाहेरून शिस्त लावायची गरज आहे का आपल्याला? हॅलो, No, sir. बाहेरून शिस्त लावायची गरज नाहीये, बिकॉज बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे तोच स्वयंशिस्तीमध्ये आलेला आहे. तो स्वयंशिस्तीमध्ये आल्यामुळे त्याच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स डेव्हलप होतो आहे. पण हे जर झालं नाही तर मग तिकडे काय होतंय, आर्बिट्ररीनेस, मनमानी करणं आहे ना, अपोजिशन म्हणजे द्रोह करणं, रिवॉल्ट म्हणजे विद्रोह करणं, बंड करणं आहे, स्ट्रगल म्हणजे संघर्ष करणं, वार म्हणजे युद्ध करणं, ह्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे एखाद्याचं अनुसरण, अनुकरण, आज्ञापालन, अनुशासन करत असताना आपल्याला काय करायचं आहे, वो सेल्फ व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे. आपण जे अनुसरण करतोय, अनुकरण करतोय, आज्ञापालन करतोय, अनुशासन करतोय, हे योग्य आहे का? दॅट वी विल हॅव टू व्हेरीफाय ऍट आवर विथ आवर नॅचरल ऍक्सेप्टन्स. बरोबर का? हॅलो, Yes, sir. विचार करा, विचार करण्याचा विषय आहे. आपल्या टायटल काय बघा ना, अंडरस्टँडिंग हार्मनी इन दी सोसायटी. समाजामध्ये जर सुव्यवस्था आणायची असेल, हे समजून घ्यायचं असेल, तर हे लेफ्ट साइड आणि राईट साइड कळल्या पाहिजेत. म्हणून इकडे हा लोगो बऱ्याच ठिकाणी तुम्हाला नोट्स मध्ये सापडेल आहे. पॉज अँड थिंक. पॉज अँड थिंक म्हणजे आपण थांबायचंय आणि विचार करायचा आहे. बरोबर का? हॅलो, समजलं का? येस सर. काय अडचण, डाऊट दोन्ही डायग्राम मध्ये असेल तर विचारा. हॅलो हॅलो, इमिटेट करणं बघा आहे ना, आपण नॉर्मली बघा आहे ना, ऍक्ट्रेसेस असतील, हिरो असतील, हिरोईनी असतील आहे ना, त्यांचं आपण अनुसरण करतो, त्यांच्यासारखी नक्कल करायला जातोय. नंतर काय करतोय आपण, फॉलो करायला लागतोय त्यांना आहे ना, त्यांचं अनुकरण करायला लागतोय, त्यांच्यासारख्याच गोष्टी करायला लागतोय. आज्ञापालन म्हणजे आपला सेल्फ जो आहे त्याला, तो त्या आज्ञेमध्ये जातोय, तसंच आपल्याला करायचं आहे. त्या हिरोनी जसं केलेलं आहे, त्या हिरोईनने जसं केलेलं आहे तसंच आपल्याला करायचंय. त्याला म्हणायचं आज्ञापालन. सेल्फ हा आज्ञापालन करायला चालू करतं. डिसिप्लिन, अनुशासन पण त्याच पद्धतीने होतं. मग इथे सेल्फचा रोल महत्वाचा आहे. सेल्फला जर समजलं हे योग्य आहे का अयोग्य आहे, येतं का लक्षात बघा.
जर हे सही असेल तर मग आपल्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे त्याला सेल्फ डिसिप्लिन, तो स्वयंशिस्तीमध्ये जातोय आणि सेल्फ कॉन्फिडन्स म्हणजे त्याचा आत्मविश्वास वाढतोय. सेल्फ म्हणजे आत्म, सेल्फ म्हणजे आत्मा, सेल्फ म्हणजे सोल, सेल्फ म्हणजे स्पिरिट. हॅलो, येस येस सर. काय अडचण, काय अडचण? इथे म्हणलं काहीतरी इन अन एन्व्हायरमेंट ऑफ रिलेशनशिप, नाते संबंधाच्या, काय म्हणणार बा एन्व्हायरमेंट म्हणजे काय काय म्हणायचं, पर्यावरणामध्ये किंवा त्या काय म्हणणार याला, कसं म्हणणार, इन अन एन्व्हायरमेंट ऑफ रिलेशनशिप. वातावरणात. हा, म्हणजे नातेसंबंधाच्या वातावरणामध्ये किंवा नातेसंबंधाच्या जो काही एरिया येतो आहे ना, त्या नातेसंबंधाचा जो काही एरिया येतो त्या एरियामध्ये आहे ना, विथ पॅरेंट्स अँड टीचर्स, दोन महत्वाचे रोल. पॅरेंट्स म्हणजे आपले पालक, टीचर म्हणजे आपले शिक्षक. हॅव्हिंग राईट अंडरस्टँडिंग अँड राईट फिलिंग्स, ह्या जर गोष्टी असतील तरच हे लेफ्ट साइड एक्झिक्यूट होते, लेफ्ट साइड आपल्यामध्ये आतमध्ये येते. त्याच्यासाठी पॅरेंट्स आणि टीचर्सचा रोल भरपूर महत्वाचा आहे. रोल म्हणजे भूमिका. योग्य समज आपल्यामध्ये आणण्यासाठी, योग्य भावना आपल्या बॉडीच्या आतमध्ये बसलेल्या सेल्फ मध्ये आणण्यासाठी लेफ्ट साइड इज एक्झिक्युटेड अँड विथ द हेल्प ऑफ दिस पॉइंट. कळलं का हे? आणि डाव्या साईडला काय म्हणलं बघा ना, इन अन एन्व्हायरमेंट ऑफ डॉमिनेशन अँड, वर्चस्वाच्या वातावरणामध्ये विथ पॅरेंट्स अँड टीचर्स, काय होतं मग, म्हणजे जर आपले पालक आणि शिक्षक जर आपल्याला डॉमिनेशन म्हणजे काय हो, वर्चस्वाच्या वातावरणात जर ठेवत असतील तर लॅकिंग होतं आहे ना, राईट अंडरस्टँडिंगचं, योग्य समजेचं विकसित होणं अशक्य होतं तिथे. राईट फिलिंग्स पण डेव्हलप होत नाहीत आणि त्याच्यामुळे मग ह्या गोष्टी घडतात. समजतंय का? युद्ध वगैरे होतात. कळलं का हो हे? येस सर. येस सर. लेफ्ट आणि राईट साइड मध्ये जे काही डायग्राम्स आहेत, ह्या दोन्ही समजल्या का? अति महत्वाच्या आहेत. हॅलो, यस, समजतंय का? आणि हा की टेकअवे जो आहे तो आपल्या हाऊ टू मेंटेन अंडरस्टँडिंग अबाउट आहे ना, हाऊ टू मेंटेन हार्मनी इन दी सोसायटी अँड नेचर अँड सोसायटी अँड त्याच्या संदर्भातचं, फॅमिली आणि सोसायटी ह्या संदर्भातचा इथे की टेकअवे दिलेला आहे. म्हणजे ह्यातून घेऊन काय जायचंय तुम्ही पुढे आहे, तर हे मी सांगत नाहीये, ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं आहे. समरी आहे ही थोडक्यात त्या युनिटची आहे ना. युनिट नंबर 3 ची समरी आहे. युनिट नंबर 3 वॉज, इज म्हणूया आपण, इज हाऊ टू मेंटेन हार्मनी इन दी फॅमिली अँड सोसायटी. या दोन्ही लेवल कळल्या का हो? आपण पुढच्या लेवलला जातोय आता, नेचरच्या, हॅलो, निसर्गाच्या. येस सर. क्लोज करू का हे? यस, यस पण नाही, नो पण नाही, काय बघा. येस सर. ठीक आहे. येस सर. आता काय दिसतंय स्क्रीनवर बघा, काय दिसतंय? अंडरस्टँडिंग हार्मनी इन नेचर. हा, अंडरस्टँडिंग हार्मनी इन दी नेचर अँड एक्झिस्टन्स. शब्दांचा अर्थ समजून घेऊया. नेचर म्हणजे निसर्ग आहे, एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व. हा, अस्तित्व आहे. आपलं अस्तित्व निसर्गामुळे आहे, निसर्गाचं अस्तित्व आपल्यामुळे, माझं अस्तित्व तुमच्यामुळे, तुमचं अस्तित्व माझ्यामुळे, आपल्या दोघांच्या अस्तित्वामुळे आपली डिव्हिजन आहे. डिव्हिजन कुठली? जी. आपल्या डिव्हिजन जी च्या अस्तित्वामुळे ऍक्च्युली डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंटच्या अस्तित्वामुळे आहे ना ऍक्च्युली कॉलेज आहे, कॉलेजच्या अस्तित्वामुळे युनिव्हर्सिटी आहे का? हॅलो, येस सर. विचार करा. आणि ह्या एकमेकांच्या अस्तित्वाची जाणीव जर आपल्याला आली तर त्याला पुढच्या लेवलला आपण जाऊन म्हणतोय इट इज अ को एक्झिस्टन्स, सहअस्तित्व. एकमेकांच्या अस्तित्वामुळे एकमेकांचं अस्तित्व, बरोबर का? हॅलो, येस सर. येस सर. मग इथे समजून घेऊया, नेचरकडे चाललोय, आपली वाटचाल नेचरकडे चालली आता. सो फार म्हणजे आतापर्यंत आहे, वी एलॉबरेटेड आहे, आतापर्यंत आपण एलॉबरेटेड म्हणजे डिटेलमध्ये अभ्यास केला असं म्हणूया ना. ऑन हार्मनी इन द इंडिव्हिज्युअल आहे, व्यवस्थितपणा कुठे? इंडिव्हिज्युअल मध्ये. इंडिव्हिज्युअल मध्ये म्हणजेच ह्युमन बिईंग मध्ये, नंतर फॅमिलीमध्ये
आपल्या कुटुंबामध्ये, अँड सोसायटी म्हणजे समाजामध्ये, नाव म्हणजे आता, वी मूव्ह आहे ना टू द नेक्स्ट लेवल, आपण पुढच्या लेवलला चाललो. जसं गेम खेळत असताना वेगवेगळ्या लेवल्स असतात, लेवल 1, लेवल 2, लेवल 3 आहे. लेवल 1 इझी असते, लेवल 2 मीडियम असते, लेवल 3 ही डिफिकल्ट असते. यस. हॅलो. Yes, sir. येस सर. हा, गेम खेळत असताना आपल्याला बघा ना, लेवल 1 मध्ये काय असतंय, लेवल इझी असते, लगेच आपण विन होतो, जिंकतो आपण. का तर ऑब्स्टॅकल्स आर लेस, कमी अडथळे असतात, त्याच्यामुळे आपण ते सहजपणे लेवल 1 पार करून जातो गेम खेळत असताना. लेवल 2 थोडीशी अवघड असते, का तर ऑब्स्टॅकल्स आर इन्क्रीजिंग, आपल्या मार्गावरती येणारे अडथळ्यांची संख्या ही जास्त असते का हो लेवल 2 मध्ये. आणि लेवल 3 मध्ये तर एवढं अवघड असते की त्या डेस्टिनी पर्यंत पोहोचायच्या आधीच आपण संपतोय. आपला एंड गेम होते ना, एंड गेम मूवी काहीतरी निघाला होता, एंड गेम. यस. Yes, sir. येस सर. तर पुढच्या लेवलला आपण जात असताना ती लेवल आहे आता नेचर आहे, निसर्ग. आणि निसर्ग म्हणजेच एवढ्यावरतीच नाही थांबायचं आहे, आपलं जे वागणं आहे त्याला सुद्धा एक नेचर म्हणून अर्थ आहे का? युअर नेचर इज Yes, sir. युअर नेचर इज राईट, युअर नेचर इज रॉंग. आपल्या कॉलेजच्या वरती लिहिलेलं आहे बघा, युअर काय बघा ना, आवर आहे का युअर आहे, युअर नेचर आहे ना डिसाइड्स युअर फ्युचर, आहे का? येस. Yes, sir. येस सर. काय अर्थ घ्यायचा आहे, कसा अर्थ घ्यायचा आहे तो घ्या, समजून घ्या. ह्युमन ऑर्डर इज ए पार्ट ऑफ नेचर आहे, मानवी व्यवस्था, ह्युमन ऑर्डर म्हणजे मानवी व्यवस्था, इज म्हणजे आहे, अ पार्ट ऑफ नेचर म्हणजे ह्या निसर्गाचा भाग आहे. इट इज इसेन्शियल टू अंडरस्टँड. मग हे इट म्हणजे हे ते आहे ना, ते इज म्हणजे आहे, इसेन्शियल म्हणजे महत्वाचं आहे ना, टू अंडरस्टँड म्हणजे समजून घेणं. कशाला? नेचरला, निसर्गाला. द पार्टिसिपेशन ऑफ ह्युमन बिईंग इन द नेचर म्हणजे आपलं सहभाग आहे ना, पार्टिसिपेशन म्हणजे सहभाग, ऑफ ह्युमन बिईंग म्हणजे मानवाचा, कशामध्ये हो, इन नेचर मध्ये, निसर्गामध्ये. कशासाठी? फॉर म्युच्युअली फुलफिलिंग अँड सस्टेनेबल वे ऑफ लिव्हिंग. म्युच्युअली फुलफिलिंग चुकलं आहे ना वाचताना. म्युच्युअली फुलफिलिंग म्हणजे काय? आपापसामध्ये एकमेकांची परिपूर्तता करणे. सस्टेनेबल म्हणजे कायम टिकून राहणे. वे ऑफ लिव्हिंग म्हणजे तशाच पद्धतीचं जगणं आपलं असलं पाहिजे. मानव म्हणून निसर्गामध्ये जगत असताना एकमेकांची परिपूर्तता करणे आणि एकमेकांना लॉंग लाईफ टिकून ठेवणं समाजामध्ये, निसर्गामध्ये, त्या पद्धतीचं जगणं आपलं असलं पाहिजे. हॅलो. Yes, sir. येस सर. हा, आफ्टर डिस्कसिंग नेचरवरती चर्चा झाल्यानंतर आहे ना, वी विल मूव्ह ऑन. आपण मग त्याच्यानंतर अजून थोडस मूव्ह ऑन होणार आहोत, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत. कशासाठी? टू अंडरस्टँड, समजून घेण्यासाठी. द एक्झिस्टन्स म्हणजे आपलं अस्तित्व, ऍज अ होल, संपूर्ण आहे, ऍज अ होल म्हणजे संपूर्ण, विच इज इन द फॉर्म ऑफ युनिट्स. वेगवेगळ्या युनिट्सनी आपण बनलेलो आहोत आणि त्यालाच काय म्हणतोय, नेचर. आणि सबमर्ज्ड म्हणजे एकत्रितपणे आपण मर्ज झालेलो आहे. कशामध्ये? इन स्पेस म्हणजे अंतरिक्ष. आता हे स्पेसचा अर्थ जर समजून घ्यायचा असेल बरं का, स्पेस म्हणजे काय आहे ना हे जर समजून घ्यायचं असेल तर स्पेसचा अर्थ कसा घेणार बघा. आपली पृथ्वी आहे, सगळ्यात सुरुवातीला कुठनं चालू होणार? सेल्फ, बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ, शरीर, ह्या दोघांमध्ये हार्मनी म्हणजे आपण स्वतः हार्मनीमध्ये येणार. मग आपण हार्मनीमध्ये आल्यानंतर आपलं कुटुंब हार्मनीमध्ये येणार. आपलं कुटुंब हार्मनीमध्ये आल्यानंतर आपले शेजार पाजारी हार्मनीमध्ये येणार. आपले शेजार पाजारी हार्मनीमध्ये आल्यानंतर अख्खी गल्ली आहे ना, नगर, वाडी, वस्ती हार्मनीमध्ये येणार. अख्खी वाडी, वस्ती हार्मनीमध्ये आल्यानंतर पुढच्या लेवलला आपलं गाव हार्मनीमध्ये येणार. आपलं गाव हार्मनीमध्ये आल्यानंतर अख्खा तालुका हार्मनीमध्ये येणार आहे. तालुका हार्मनीमध्ये आल्यानंतर अख्खा पुढच्या लेवलला काय? जिल्हा. यस, जिल्हा हार्मनीमध्ये येणार. बरेच जिल्हे एकत्रित आल्यानंतर एक राज्य हार्मनीमध्ये येणार. अनेक राज्य हार्मनीमध्ये आल्यानंतर एक देश हार्मनीमध्ये येणार. बरेच देश हार्मनीमध्ये आल्यानंतर एक खंड हार्मनीमध्ये येणार आहे ना, ज्याला आपण कॉन्टिनेंट म्हणतोय. बरेच खंड एकत्रित हार्मनीमध्ये आल्यानंतर ऍक्च्युली काय हार्मनीमध्ये येणार? पृथ्वी हार्मनीमध्ये येणार. पृथ्वी हार्मनीमध्ये आल्यानंतर पृथ्वीच्या आजूबाजूला असलेले जे काही ग्रह आहेत, कुठलेच मला माहित नाही बरं का, मंगळ, बुध, गुरु, मराठीत माहिती आहेत त्यांची नावं,
प्लुटो शेवटचा आहे का नेपच्यून शेवटचा आहे? हॅलो हॅलो प्लुटो सर. हा, प्लुटो का नेपच्यून? प्लुटो. प्लुटो हा शेवटचा आहे. असे 9 का 10 ग्रह आहेत त्या पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरतात आहेत, त्याला आपण काय म्हणतोय? सोलार सिस्टम. सोलार सिस्टम. हॅलो. येस सर. हा, मग अशी एक सोलार सिस्टम, अशा अनंत सोलार सिस्टम्स आहेत, आणि ह्या सगळ्या कुठे आहेत? स्पेस मध्ये आहेत, अंतरिक्ष मध्ये आहेत. मग एकदा पृथ्वीची काळजी घेतली, पहिलं टार्गेट पृथ्वी आहे लक्षात घ्या. पृथ्वीचं टार्गेट संपलं की मग बाकीच्या ग्रहांचा आणि अख्ख्या स्पेसचा आहे ना, अख्ख्या अंतरिक्षचा, जिकडे इन्फिनिटी म्हणतोय आपण, ते अमर्याद आहे, ते अमर्याद, इनफायनाईट. आज जर आपण पाहिलं मॅथ्स मध्ये फॅकल्टीजना विचारा आहे ना, गणित शिकवणारे कोण असतील तर त्या फॅकल्टीजला विचारा आहे ना, 1/0 काय अर्थ आहे ह्याचा? अनडिफाईन्ड म्हणतात कधी कधी म्हणतात इन्फिनिटी. हॅलो. येस सर. म्हणजे कुठल्याच संख्येला झिरोनी भाग नाही जात. जर भाग घालवायला गेलो तर उत्तर भेटत नाही, त्याला आपण इन्फिनिटी म्हणतोय. मग 1/0 हे इन्फिनिटी जर असेल तर इन्फिनिटी काय आहे मग? आहे असा जर प्रश्न कधी पडतो का बघा तुम्हाला, तर त्याच्या प्रश्नाचं उत्तर मी मिळवण्यासाठी जर गेलो तर त्यावेळेस मला असं लक्षात आलं की इन्फिनिटी म्हणजे स्पेस, अंतरिक्ष, ज्याला लिमिटच नाहीये. समजतं का बाय? म्हणजे ह्या पृथ्वीच्या बाहेर बाकीचे ग्रह आहेत, सूर्य आहे, त्याला आपण एक सोलार सिस्टम म्हणतो. अशा बऱ्याच सोलार सिस्टम्स एकत्रित आल्यानंतर त्याला काय बघा ना म्हणतात? गॅलेक्सी. गॅलेक्सी म्हणजे काय? हॅलो. आकाशगंगा. हा, आकाशगंगा आहे. हा, आकाशगंगा. सौर्यमाला आणि आकाशगंगा फरक आहे का? माहित नाही बघा. इज देअर एनी डिफरन्स बिटवीन सोलार सिस्टम अँड गॅलेक्सी? विचार करा. सापडलं उत्तर तर द्या. पुढच्या लेक्चरला जाऊया का पुढे? 1/0 एनी नंबर अपॉन 0 इज. काय होता सर प्रश्न? प्रश्न काय होता हो? कोण सांगेल? डिफरन्स बिटवीन गॅलेक्सी अँड सोलर सोलार सिस्टम. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन गॅलेक्सी अँड सोलार सिस्टम? सोलार सिस्टम आणि गॅलेक्सी मध्ये. सर गॅलेक्सी मध्ये सर अनेक सोलार सिस्टम येतात सर. हा, गॅलेक्सी मध्ये अनेक सोलार सिस्टम्स येतात. अनेक सोलार सिस्टम्सला मिळून एक गॅलेक्सी होते, असं कोणी सांगितलं? येस सर. आपल्या गॅलेक्सीचं नाव मिल्की वे आहे सर. हा, आपल्या गॅलेक्सीला मिल्की वे असं आदित्य भुसनर यांचं वैयक्तिक मत आहे. बाकीच्यांनी पडताळून पाहावं आहे. आपण ह्या माझं विषयामध्ये. वैयक्तिक नाही सर, ते सायंटिस्टने सांगितलेलं आहे मला. ठीक आहे, मग सायंटिस्टनी सांगितलेलं तर खरं आहे का हो आदित्य? का आपण विश्वास येस ठेवतोय? सर, येस सर. त्याचं नामकरण झालंय सर, ठेवलंय सर. हा, नाही, कोणतरी काहीतरी सांगतंय आणि ते खरंच आहे का? आपण बघायला गेलोय का? आणि आपल्याला कळलंय का? ते सापडलंय का? प्रपोजल आहे. प्रपोजल म्हणजे काय बघा, प्रस्ताव येतो आहे. येस सर, प्रस्ताव आहे ते करेक्ट आहे सर. बट त्यांनी पण काहीतरी विचार केला असेल ना सर त्या बाबतीत, म्हणून तर त्यांनी सांगितलं असणार सर. ते काय आपण नाही करत म्हणून आपल्याला माहित नाही, त्यांच्या लेवलला त्यांना माहिती असणार ना सर, काय केलंय त्यांनी, कशावरून काढलंय ते. बरोबर. माघार घेतो. ठीक आहे आदित्य. सॉरी सर. नाही, बरोबर आहे तुमचं. कसं आहे बघा ना, आपण कुठेतरी विश्वास ठेवून चालत असतोय आणि पुढे जात असतोय. सायंटिस्ट लोकांवरती विश्वास ठेवतोय. येस सर, येस सर. शिक्षकांवरती विश्वास ठेवतो, आई वडिलांवरती विश्वास ठेवतोय, म्हणून आपण चालत चाललेलो आहे ना टुवर्ड्स द वे ऑफ एक्सलन्स. पण हा जर विश्वास आई वडिलांचा, शिक्षक लोकांचा, समाजाचा, आपल्या पालकांचा जर कमी झाला तर आपला वे ऑफ एक्सलन्स मध्ये चालत जात असताना आपण थांबणार आहे एका ठिकाणी. बरोबर का? येस सर, ऍब्सोल्युटली. आपण ठेवूया ना विश्वास, ठेवतच जायचंय पुढे. विश्वास न ठेवल्यामुळे अडचणी आहेत, लक्षात घ्या. विश्वास ठेवायला जर आपण चालू केलं, आता विश्वासघात होण्याची शक्यता आहे तिकडे. 50-50 म्हणूया का? 50-50. हॅलो. येस सर. शक्यता जी काही आहे, प्रोबॅबिलिटी म्हणतो आपण मॅथ्स मध्ये, 50-50 ची प्रोबॅबिलिटी आहे. समोरचा माणूस हा एकतर आपल्याला विश्वासात घेईल किंवा आपला विश्वासघात करेल. मग 50-50 असल्यामुळे तिकडे बऱ्याचदा विश्वासच ठेवला जात नाही. समजतंय का बघा? आणि तिथे मग अडचणी येतात पुढच्या लेवलला. रिलेशनशिप्स एस्टॅब्लिश करत असताना, नातेसंबंधांना ओळखून घेत असताना, आणि मग ब्रेकअप्स होण्याचे चान्सेस
डायव्हर्स होण्याचे चान्सेस, नातेसंबंध तुटण्याचे चान्सेस. यस, जाऊया का पुढे? येस सर. नेक्स्ट काय बघा ना, अंडरस्टँडिंग हार्मनी इन नेचर. मग निसर्गामध्ये सुव्यवस्था. पहिल्यांदा बरं का, निसर्गाकडे जाण्याचा अधिकार आपल्याला कधी आहे? ज्यावेळेस आपण सेल्फ लेवलला ह्या गोष्टींचा एक्सप्लोरेशन करून आहे, बॉडी आणि बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ, या दोघांमध्ये जर हार्मनी आणली आहे, नंतर आपल्या कुटुंबामध्ये आपण हार्मनी आणली आहे, नंतर मग आपण समाज लेवलला हार्मनी आणली आहे, मग आपल्याला जाण्याचा अधिकार आहे नेचरचा विचार करण्याचा. येस, हॅलो, येस सर. आता फॅमिलीचा अर्थ घेत असताना जर बॉईज हॉस्टेल आणि गर्ल्स हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी ह्यांनी पण काय विचार करायचा आहे? हो, दॅट इज द फॅमिली. कॉलेज इज ऑल्सो हार्मनी सर, हार्मनी. येस. कॉलेज इज ऑल्सो वन टाइप ऑफ फॅमिली. कॉलेज इज ऑल्सो वन टाइप ऑफ फॅमिली, अँड बॉईज हॉस्टेल इज ऑल्सो वन टाइप ऑफ फॅमिली, गर्ल्स हॉस्टेल इज ऑल्सो वन टाइप ऑफ फॅमिली. मग ह्या तिन्ही ठिकाणी काय म्हणतोय बघा, अडचण कशी होते विचार करू आपण बरं का, अजून सूक्ष्म लेवलला जाऊन. कॉलेज लेवलला हार्मनी जर असेल आणि बॉईज हॉस्टेल आणि गर्ल्स हॉस्टेल लेवल मध्ये जर हार्मनी नसेल, तर मग तिकडे अडचण येऊ शकते. यस, हॅलो, येस सर. म्हणजे सर्व ठिकाणी जर हार्मनी आली तर मग अख्खं कॉलेज हार्मनीमध्ये जात आहे, अख्खा एरिया हार्मनीमध्ये जातोय. समजून घ्या. त्याच्यामुळे प्रत्येक सिस्टम आहे ना, प्रत्येक लायब्ररी एक सिस्टम आहे का? हॅलो, येस. लायब्ररी एक सिस्टम आहे, मेस एक सिस्टम आहे आपली. मेस म्हणजे आपण जिथे जेवण करतो हॉस्टेलमध्ये राहत असेल सर, बट जेवण चांगलं नाही सर. आता इकडे त्याची चर्चा करण्यासाठी हा सेशन नाही. हॅलो, हॅलो, येस सर. तो हे जे फीडबॅक्स आहेत ते फीडबॅक्स घेण्यासाठी हा सेशन नाहीये. हा फीडबॅक जर तुम्हाला द्यायचा असेल तर हॉस्टेलला तिथे कोण आहेत बघा ना, चीफ रेक्टर आहेत, परत विंग वार्डन्स आहेत का? सर, त्यांना सांगून काय उपयोग नाही. त्यांनी मध्ये एकासाठी थोडी ना आपण काय चेंज करू शकतो. हा सर. मग पुढच्या लेवलला डीन स्टुडंट्स आहेत. नाही चुकलं आहे ना, एचओडीज आहेत. एचओडींच्या वरती डीन्स असतात, डीन्सच्या वरती मग प्रिन्सिपल असतात. समजतं का बघा ना? दॅट हायरार्की वी विल हॅव टू मेंटेन इन ईच अँड एव्हरी सिस्टम. अँड देर आर हायरार्की. हायरार्की म्हणजे काय हो? मांडणी असते ना, पदांची मांडणी सर, म्हणून. काइंड ऑफ सिस्टम सारखं असते. काइंड ऑफ सिस्टम सारखं असतं. गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जरी गेला तरी तिकडे हायरार्की असते. पब्लिक सेक्टरमध्ये जरी गेला, प्रायव्हेट सेक्टरमध्ये जरी गेला, कंपन्यांमध्ये जरी गेला तरी तिकडे हायरार्की असते. डिप्युटी मॅनेजर, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, नंतर डिपार्टमेंट मॅनेजर, ब्रांच मॅनेजर, येतं का लक्षात बघा, टीम लीड आणि मग टीम मेंबर. हॅलो, यस, येस सर. त्याच्यामुळे सॉरी, हे समजून घेत असताना बरं का, सूक्ष्म पद्धतीला जाऊन आपण विचार करणं गरजेचं आहे. आपण पहिल्यांदा ह्या स्टेपमध्ये, अंडरस्टँडिंग, समजून घेण्याच्या स्टेपमध्ये, मी असं ऐकलंय की UHV 8.0 पर्यंत जाणार आहेत असं ऐकलंय. आता हे प्रपोजलच समजा. दिस इज द प्रपोजल विच आय एम. सर, म्हणजे ऐका की 8.0 म्हणजे ऐका की मी काय सांगतो आधी. दिस इज द प्रपोजल. व्हॉट इज द प्रपोजल? व्हॉट एव्हर पार्ट of UHV you are learning in semester 1 of FY BTech, this is UHV 1.0. When you will go to semester 2, आता हे तुमच्या बॅचला होईल का नाही माहित नाही, पुढच्या कुठल्या तरी बॅचला होईल ते मे बी. दॅट इज द प्रपोजल आहे, विच इज प्रपोज्ड आहे बाय दी AICTE. When you will go to semester 2 of FY BTech, you will have an UHV 2.0. When you will go to FY BTech नंतर तुम्ही तुमच्या ब्रांचला जाणार आहे ना, सेकंड इयर सेमेस्टर 1 आहे.
देर यू विल हॅव आहे ना UHV 3.0. ह्याच डिटेलमध्ये आहे, ह्याच डिटेलमध्ये आपण जे बघतोय हे बेसिक आहे ना, फाउंडेशनल कोर्स आहे म्हणून, हा फाउंडेशनल सब्जेक्ट आहे. येतंय का लक्षात? हॅलो, हा सर येते. जाऊया पुढे. येस सर. येस सर. सर नेचर ऍज अ कलेक्शन ऑफ युनिट्स. निसर्ग म्हणजे काय आहे? कलेक्शन ऑफ युनिट्स आहे ना, युनिट्स, वेगवेगळे घटक एकत्र येऊन नेचर बनलेलं आहे. इथे बघूया आपण, नेचर इज कलेक्शन ऑफ ऑल द युनिट्स. मग त्याच्यामध्ये काय काय येत आहे? निसर्गामध्ये काय काय येत आहे ना, नेचर मध्ये काय काय येत आहे? द एअर म्हणजे हवा, सॉइल म्हणजे माती, वॉटर म्हणजे पाणी, प्लांट्स म्हणजे झाडं. आता प्लांट्स आणि ट्रीज मध्ये फरक आहे का हो? येस सर. काय फरक आहे? प्लांट्स मध्ये टाइप्स ऑफ ट्रीज ते आहेत. हा, प्लांट्स मध्ये टाइप्स ऑफ ट्रीज वगैरे येतात. मग असा एक्झॅक्ट मराठीमध्ये काय म्हणणार? झाड आणि वृक्ष, बरोबर का? वृक्ष आणि झाड? तर झाडांमध्ये वृक्ष. हा, काय बघा समानार्थी ना, वर्ड आहे दोन्ही पण. हा समजून घ्या. प्लांट्स, ट्रीज, अॅनिमल्स म्हणजे प्राणी, बर्ड्स म्हणजे पक्षी, अदर ह्युमन बिंग्स म्हणजे बाकीचे अजून काही राहिलेले असतील तर ह्युमन बिंग्स. आता ते अदर ह्युमन बिंग्स वरून एक शब्द आठवला मला. कुठला तो? देवमासा. देवमासा? ब्लू वेल. ब्ल्यू वेल नाही, वेल नाही, दुसरा अजून एक कुठला तर मासा असतो आहे. कुठला मासा आहे बघा ना, जो ब्रेनचा आपल्या 20% वापर करतो? डॉल्फिन. ते वेल. डॉल्फिन आहे हो, डॉल्फिन. वेल आणि डॉल्फिन मध्ये फरक आहे बघा, आहे ना तिकडे. डॉल्फिन जो आहे ना, डॉल्फिन जो आहे, असं म्हणतात, आता ते खरंच आहे का नाही माहित नाही परत, की डॉल्फिन जो आहे तो ब्रेनचा 20% वापर करतो, आणि माणूस जो आहे, माणूस आहे तो ब्रेनचा 10% वापर करतो, 20% वापर करतो. आता हे सगळं प्रपोजल्स आहेत, खरं आहे का नाही कुणालाच नाही माहित. पण जर आपण आपल्या ब्रेनचा वापर जर 100% केला तर मग लुसी मूवी होतो. लुसी मूवी पाहिला का? येस सर. हा, लुसी मूवी आहे. त्या लुसी मूवी मध्ये CPH4 आहे ना, CPH4 नावाचं ड्रगचं पॅकेट त्या हिरोईनीच्या पोटामध्ये फुटतं ते, आणि ते ब्लड सर्क्युलेशन मध्ये ते ड्रग जातात. हे इमॅजिनरी ऍक्च्युली काल्पनिक मूवी आहे तो, फिक्शन वरती आधारलेला. पण आतापर्यंत इतिहास कसा आहे हो, फिक्शन वरती आधारित असलेले सर्व मूवी हे वास्तवात परत झालेले आहेत. कल्पना आहेत ते ऍक्च्युली. येस सर. त्या कल्पना ऍक्च्युअल आयुष्यामध्ये आपल्याला पाहायला दिसलेल्या आहेत. हातामधला कॉम्प्युटर असेल, विमान असतील, रॉकेट असतील, सॅटेलाइट असतील, हे सुरुवातीला कार्टून्स मध्ये दाखवलं जायचं. येस सर. हा, आणि नंतर हे प्रत्यक्षात दिसलं आपल्याला, समजून. मग त्याच पद्धतीनं त्या लुसी मूवी मध्ये काय दाखवलेलं आहे, ते जे काही इमॅजिनरी ड्रग आहे ते तुम्हाला गुगल वरती पण सर्च केल्यानंतर सापडेल. त्याला काहीतरी मोठं नाव आहे, 6 कार्बन टेट्रा. सुरुवातीला 6 आहे. 6 आहे का? 6. हा सर, 6 कार्बन टेट्रा. हा, 6 कार्बन टेट्रा. हा, 6 कार्बन टेट्रा. वाचा. हायड्र थोडंसं अवघड आहे वाचण्यासाठी, तुम्ही सगळ्यांनी पहा, ठीक आहे. तर ते जे काही गुगल करतो सर. हा, ते जे काही ड्रग आहे ते इमॅजिनरी आहे, फिक्शनल ड्रग आहे. भविष्यामध्ये ते येईल पण माहित नाही. म्हणजे आपल्या ब्रेनचा वापर आपण जास्त केला पाहिजे. मग त्या मूवी मध्ये दाखवलं, राहू द्या ना, बघू नका, गुगल सर्च करण्यात तिकडे. हॅलो, ऐका इकडे, नंतर पहा, वेळ आहे तुम्हाला, आहे ना. तर ते मूवी मध्ये दाखवलं काय ना, सुरुवातीला मग ते ड्रग फुटल्यानंतर पोटामध्ये रक्ताभिसरण आहे ना, ब्लड सर्क्युलेशन होऊन ते ब्रेनला पोचतं. ब्रेनला पोचून होतं काय, मग ती जी काही ऍक्ट्रेस दाखवली त्याच्यामध्ये, ती ब्रेनचा 10% वापर करायला लागते, नंतर 20%च्या लेवलला जाते, आणि गोष्टी चेंज होतात. 30%च्या लेवलला जाते, 40%च्या लेवलला जाते, आणि एक वेळ अशी येते की टाइम ट्रॅव्हल करायला लागते ती. म्हणजे फ्युचर, पास्ट आणि तीन टाइम आहेत, पास्ट, फ्युचर आणि प्रेझेंट. हॅलो, येस. पास्ट, फ्युचर, प्रेझेंट ह्या कुठल्या पण टाइमच्या स्लॉट मध्ये ती जाऊ शकते, असं दाखवलंय मूवी मध्ये. काल्पनिक आहे हे, ठीक आहे, फिक्शनल मूवी आहे.
नॉव्हेल वगैरे वाचण्याची आवड आहे का बघा ना, जे कोण नॉव्हेल वगैरे वाचत असतील त्यांना ह्या गोष्टी समजतील थोड्याशा, म्हणजे काल्पनिक असतात पण भविष्यात होण्याचे चान्सेस असू शकतात, माहित नाही आपल्याला. मग सर शेवटच्या त्याच्या- सेशन ऐका इकडे, शेवटच्या लेवलला गेल्यानंतर होतं काय, ती त्या लुसी मूवी मधली ऍक्ट्रेस स्वतःच्या ब्रेनचा 100% वापर करायला लागते. 100% वापर केल्यानंतर ती गायब होते, त्या पृथ्वीवरून तिचं एक्झिस्टन्स गायब होतं. आणि त्या मूवी मध्ये शेवट कसं दाखवलंय, प्रत्येकाच्या मोबाईल डिव्हाइस मध्ये मेसेज येतो, आय एम एव्हरीवेअर. हॅलो हॅलो. येस सर, फंटास्टिक. येस सर. सर हा पण त्याच्यामध्ये ना असं नाही दावलं की त्यानं टाइम ट्रॅव्हल केलं, त्यानं असं त्याच्यात असं शो करण्यात आलंय की त्याने बुद्धीचा एवढा वापर केला की त्यानं अगोदरच्या इमॅजिन करू शकते. त्याने टाइम टेबल केलेलं नाही दावलं सर त्याच्यात. हा त्याच्या पूर्ण डोक्यामध्ये अगोदरपासून त्या भूतकाळपासून भविष्यात जे जे होईल ना ते त्यानं स्वतःच्या माइंड मध्ये इमॅजिन केलेलं होतं. ओके ओके ओके. ते मी मूवी नाही पाहिला बरं का, मी ते काय म्हणतात त्याला, एक्सप्लेन रिव्ह्यू. सर, हिंदी एक्सप्लेन. हा रिव्ह्यू, हिंदी एक्सप्लेनेशन ऑफ दॅट मूवी आहे. लक्षात घ्या, आयुष्यामध्ये मूवी बघायचा आहे का नाही माहित नाही मला, जर बघायचाच असेल तर त्याचे रिव्ह्यू बघायचे. 1.5 तास 2 तास एवढा वेळ घालवण्यापेक्षा व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी आहे, हे 5 ते 10 मिनिटात समजून जातं मूवी काय आहे. आता मूवी पूर्ण बघण्यात बसण्यात आपला किती वेळ जातोय, आपला अभ्यास होत नाहीये, आपण शिकत नाहीये गोष्टींना, आपण कसं टिकणार आहे, येतं का लक्षात बघा, कसं आपल्याला इंटरनॅशनल लेवल, ग्लोबल लेवलला आपण पोहोचणार, बरोबर का? त्याच्यामुळं वेळ जो आहे तो युटिलाइज करा प्रॉपरली. मूवी वगैरे संपूर्ण मूवी 1.5 2 3 तासाचे मूवीज पाहत बसण्यात अर्थ आहे का नाही माहित नाही मला, बट if really you want to understand what is the story, so reviews आपण पाहू शकतो. Yes, sir. सर हा सर, बट बोला. ते नॅचरली एक्सेप्टेबल असू शकतं ना, म्हणजे ह्युमन नेचर साठी सर, म्हणजे आपण माइंड रिलॅक्स साठी आपल्याला म्हणजे माइंड रिलॅक्सेशन साठी आपल्याला काय हवं ते आपण करू शकतो ना सर. मग ते मूवी पाहणं असो किंवा त्याचा रिव्ह्यू, ते आपल्या पर्सनल चॉईस वरती असणार ना सर. पर्सनल चॉईस आहे, फक्त ह्याचं ऍडिक्शन व्हायला नाही पाहिजे. लक्षात घ्या आदित्य भुसनर, आपल्याला फक्त व्यसन लागलं नाही पाहिजे कसल्याच येस गोष्टी. सर, येस. आपण व्यसनाच्या आहारी, व्यसनाच्या अधीन जायला नाही पाहिजे. एवढी काळजी जर घेतली आपल्याकडून, तर एव्हरीथिंग इज नॅचरली ऍक्सेप्टेबल. एव्हरीथिंग इन दी वर्ल्ड इज नॅचरली ऍक्सेप्टेबल. समजतंय का? फक्त आपल्याला ऍडिक्शन कुठल्या गोष्टीचं लागलं नाही पाहिजे, आपण व्यसनाच्या आहारी गेलं नाही पाहिजे. येस सर. त्याच्यासाठी जेवढं काही करता येईल तेवढं करायचं आयुष्यामध्ये. एकच आयुष्य आहे असं म्हणतात, काही ठिकाणी म्हणतात की नाही पुनर्जन्म आहे. पुनर्जन्म आहे का नाही म्हणणारे तर तुम्ही बिलीव्ह करता का सर, 1 लाईफ का 7 लाईफ? मी बिलीव्ह करतो का असं जर विचारलं मला, तर ह्याचं उत्तर मी आपल्या UHV भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे तो कधीच मरत नाही. हॅलो हॅलो. Yes, sir. बॉडीच्या आतमध्ये बसलेला जो सेल्फ आहे तो कधीच मरत सर नाही. सर हा म्हणजे सर अंडरस्टँडिंग थ्रू नको सर, म्हणजे तुम्हाला स्वतःला काय वाटतं सर, मला ते हवं होतं सर. म्हणजे आता आम्हाला पण कधी कधी कसं वाटतं, असतील आपल्याला 7 जन्म, काय सांगता येत नाही, बट आहे त्यात आपण नीट करावं, मग पुढचं पुढे बघता येईल. काय कसं असं वाटतं आपण जे मागे केलं आपल्याला त्याचं कर्म भेटतंय, त्याचं फळ. हा आता हे माझं वैयक्तिक मत तुम्ही विचारताय, बरोबर का आदित्य? येस सर, येस. हा, वैयक्तिक मत विचारल्यानंतर मी असं सांगणार आहे की आपण इन्फिनिटी टाइम्स जन्म घेतोय. हॅलो. येस सर. ओके सर. आपण इन्फिनिटी टाइम्स जन्म घेतोय. तुम्ही 7 काहीतरी म्हणला तिकडे, तो आकडा माहित नाही मला किती आहे, पण जर नॅचरल ऍक्सेप्टन्सचा विचार करत आणि मला जे काही एक्सपिरियन्सेस आलेले आहेत हे UHV थ्रू, आणि जे काही मी लाईफ जगलो, तर त्या पूर्णचा विचार केल्यानंतर मला असं थोडस लक्षात येतंय की सेल्फ जो आहे बॉडीच्या आतमध्ये बसलेला, हा कधीच मरत नाही. सेल्फ म्हणजे एनर्जी आहे. आपण ऊर्जा अक्षयतेचा नियम काल मला वाटतं ऑफलाईन. येस सर, घेतलं सर काल. हा. Energy can neither be created nor be destroyed, but one form of energy can be converted into another form. Thus, total energy of the universe remains constant. मग ह्याचा जर विचार केला आपण, आपल्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ म्हणजे एनर्जी आहे, ती आहे का? Yes. आणि ह्या पृथ्वीला, ह्या निसर्गाला
गव्हर्न करणारी काहीतरी पॉवर आहे, त्याला आपण सुपर नॅचरल पॉवर म्हणूया. गॉड म्हणण्यापेक्षा इट इज सुपर नॅचरल Yes, sir. पॉवर Yes, आहे. इट इज सुपर नॅचरल पॉवर आहे ना, विच इज कंट्रोलिंग एंटायर युनिव्हर्स. मग असा जर विचार केला तर आपण तिथपर्यंत गोष्टींना पाहू शकू. ठीक आहे, जाऊया पुढे. हो सर सर. एक लास्ट क्वेश्चन सर. हा, विचारा विचारा. सर तुम्ही असं म्हणजे तुम्हाला असं कधी वाटलंय का की आता सध्याला जे काय चालू आहे ते तुमचं स्वप्न पण असू शकतं, म्हणजे तुम्ही झोप बघत असाल, आपल्याला कधी कधी होतं ना, आपण झोपेतून उठतो, आपल्याला वाटतं पूर्ण एक मोठा टाइम लॅप्स क्रॉस झालाय, बट थोडाच टाइम गेलेलो असतो, आपण त्यात झोपलेलो असतो. मग तुम्हाला असं वाटलंय का की आता पण आपण झोपलेलो असू शकतो, मग जे काय चालू आहे ते कधी पण झोप मोड होऊ शकते? हा, आता हे जे म्हणलेलं आहे बरं का, नाईट मेअर म्हणून शब्द आहे, ऐकला का हो? काय मिनिंग आहे, कोण हा, सांगेल? येस सर, येस सर. कोण सांगेल? नाईट मेअर. तर भयानक स्वप्नासारखं सर. अर्थ बघा तिकडे गुगल मध्ये आणि मला सांगा ना, व्हॉट इज द मिनिंग ऑफ नाईट मेअर. हॅलो, मी पण पाहतो बरं का, तुम्ही पण पहा, मी पण पाहतो. सर बरोबर म्हणलो की सर मी. हा, काय अर्थ आहे? वाईट स्वप्न म्हणजे असलं स्वप्न जे आपल्याला कधी सुद्धा खरं होईन असं वाटू नये. हा, गुगल काय म्हणतंय? नाईट सर मेअर अनप्लिझंट ड्रीम. अनप्लिझंट ड्रीम. भयानक अनुभव. हा, भयानक अनुभव बरं का, फ्रायटनिंग और मी पण थोडस पाहतोय. फ्रायटनिंग अँड अनप्लिझंट ड्रीम हा पहिला अर्थ आहे. अर्थ पाहत असताना फक्त एकच अर्थ कधीच पाहायचा नाही. हॅलो, येतं का लक्षात? टू अर्थ. टू नाही, जेवढे हजारो काय असतील अर्थ त्या शब्दाचे, ते सगळे अर्थ पाहायचे असतात. सर ते सिच्युएशन वरती डिपेंड करतं सर. नाईटमेअर आपण म्हणू शकतो, नाईटमेअर सारखं माझ्यासोबत दृश्य घडलं म्हणजे एखाद्या भयानक स्वप्नासारखं घडलं असं असते सर. हा, दुसरा अर्थ वाचतोय मी, अ व्हेरी अनप्लिझंट और फ्रायटनिंग एक्सपिरियन्स और प्रॉस्पेक्ट. अनप्लिझंट म्हणजे आनंदी, दुःखी आहे, दुःखी. फ्रायटनिंग म्हणजे भीती घालणारा आहे ना, एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव. असे काही स्वप्न पडतात का हो? मला पडतात येस बरेच. सर. हो सर, पडतात ना. कधी कधी असं होतं की आपण खाली पडायला लागलो आणि खाली काहीच नाही. होतं का असं? बघा. येस सर, भरपूर वेळेस. भरपूर आहे सर. हा. असे विचित्र विचित्र स्वप्न पडतात. कधी कधी आपल्याला जोरात पायाला काहीतरी लागलेलं असते आणि आपण उठून बघतोय तर पायाला काहीच नसते. येस सर. मला तर बुलेट लागली आहे सर तशी. बघा ना, बुलेट लागली त्यांना. बुलेट म्हणजे गोळी काय का गाडी चालवायची बुलेट? हा सर, नाही गन मधली बुलेट सर, गुडघ्याला. हा, गन मधली बुलेट बघा ना, पायाला गुडघ्याला लागलेली आहे त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांना आहे. असे स्वप्न आपल्याला येत असतात, त्याला आपण नाईटमेअर म्हणतोय, जे भीतीदायक असतात. मग जर आपलं आयुष्य जर आपण हार्मनीमध्ये नाही जगलो आहे तर हे पडलेलं आपल्याला नाईटमेअर आहे. लक्षात घ्या, आपण आयुष्य, आपलं आयुष्य म्हणजे, हॅलो, येस सर. आपलं आयुष्य म्हणजे आपल्याला पडलेलं एक नाईटमेअर आहे. स्वप्न, ड्रीम्स, ड्रीम्स म्हणू आपण, ड्रीम्स म्हणजे स्वप्न आहे. मग हे स्वप्नाचे दोन टाइप्स म्हणता येतील का? बघा, डे ड्रीम्स अँड नाईटमेअर्स. काय काय बघा ना, डे सर ड्रीमचा अर्थ तसं नाही काय? म्हणता येणार सर, आय थिंक. हॅलो, डे सर मी ड्रीमचा म्हणलो की तसं नाही म्हणता येणार सर बहुतेक. मी अर्थ पाहतोय बरं का. डे ड्रीमचा अर्थ काय आहे? अ सेरीज ऑफ प्लीजंट थॉट्स that distract one's attention from the present. थोडक्यात जर एक बघा आहे ना, स्वप्न आहे ना, ड्रीम्सचे दोन टाइप्स आपण म्हणूया ना. देर आर टू टाइप्स ऑफ ड्रीम्स. नंबर 1 डे ड्रीम, नंबर 2 नाईटमेअर. डे ड्रीम्स कसले ड्रीम्स? प्लीझंट ड्रीम्स, आनंद देणारे स्वप्न आहे. आनंद देणारे पण स्वप्न पडत असतात आपल्याला. हॅलो हॅलो, येस सर. प्रत्येक वेळेस दुःखी किंवा वाईटच स्वप्न पडतात असं नसतं आहे ना. आनंद देणारे सुद्धा स्वप्न असतात आणि आनंद देणारे स्वप्न हे कधी पडतात? आपण जर आनंदात असू, आपली बॉडी आणि सेल्फ जर आनंदात असतील तरच आपल्याला आनंदी स्वप्न पडतात. आपल्या बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ आणि शरीर हे दोन्ही पण हार्मनीमध्ये असतील तर आपल्याला डे ड्रीम्स पडतात. अदरवाईज आपल्याला नाईटमेअर्सचे स्वप्न पडतात. हॅलो हॅलो, येस सर. तर आज बरं का,
ह्या सर एक सेशन. क्वेश्चन आहे. हा सूरज, सर ड्रीम मध्ये आपला स्वतःचा चेहरा का बरं दाखवत नाही? हा ड्रीम मध्ये स्वतःचा चेहरा का दाखवत नाही? पाहणारा सेल्फ असतोय, सेल्फला चेहरा नसतोय असं मी सांगतोय. हॅलो, आरशात गेलो की नाही का दिसणार? हा काय म्हणतोय? तर ऐकलं मिरर का? मध्ये बघितल्यावरती नाही ना दिसत सर, ते म्हणतोय मी. नाही Dream मी मध्ये काय नाही. मी काय म्हणलं ऐकलं का? बघा ना, महत्वाचं होतं. आता मी काय म्हणलं माझ्याच लक्षात नाही. नाही ठीक सर, आहे? ऐकलं सर मी. तुम्ही म्हणला की ते स्वप्न सेल्फ बघत असते, मग त्याला त्यातच कसं दिसेल? तर हा. मग जर सेल्फ आरशात गेला तर त्याला स्वतःहून दिसेल ना सर, ते म्हणतोय मी. अहो तसं पण नाही होत. सेल्फला चेहराच नसतोय. हॅलो आदित्य, बॉडीच्या Okay, आतमध्ये sir, yes. बसलेला जो सेल्फ आहे त्याला चेहरा नसतोय. शरीर वेगळं आहे ना, सेल्फ वेगळं आहे. हो, समजून घ्या ना. सर काय काय लोकांना स्वप्नच पडत नाहीत, मग त्यांना काय म्हणायचं? हा, तर ते न्यूट्रल आहेत. म्हणजे ते आनंदी पण नाहीत आणि दुःखी पण नाहीयेत. सर हा बोला. सर ब्लाइंड लोकांना सर लहानपणीपासून स्वप्न पडत नसतात ना सर, कॉज त्यांनी काही रिलेव्हंट अशी गोष्टी बघितलेल्याच नसतात बाहेर सर, की जेणेकरून त्यांना त्याच्या संबंधित स्वप्न पडावे. आपल्या त्याच्यावरूनच पडतात जे आपण बाहेर बघतो किंवा ज्याच्यासोबत आपण इंटरॅक्ट करतो सर. आदित्य, आता जे रिसेंटली आंधळ होतं सर. हा आदित्य एक मिनिट. येस सर. एवढं मोठं बोलल्यानंतर माझ्या लक्षात राहत नाही काय बोललंय बरं का. मला फक्त सुरुवातीचे 1-2 लाईनी कळल्या की लहान मुलांना स्वप्न पडत नाहीत असं म्हणणं आहे तुमचं. लहान नाही सर, आंधळ्यांना माझं म्हणणं आहे सर. म्हणजे जे जन्मत आंधळे आहेत त्यांना नाही पडत असं माझं म्हणणं आहे. आणि जे रिसेंटली झाले त्यांना पडतात सर. थोडे का होईना फ्लॅशेस येतात. असं किती किती ब्लाइंड लोकांना तुम्ही व्हिजिट केलंय? सर 3 सर. त्यांना स्वप्न कधीच पडत नाहीत? सर ते सगळेजण रिसेंटली झालते म्हणून त्यांनी सांगितलं. मी जे काही लहानपणीपासून बघितलं मला त्याच्या रिलेव्हन्स मध्ये पडल्यात स्वप्न. बट जे काही मी आता नवीन नवीन आले त्याच्याबद्दल कधी नाहीत पडले. म्हणजे त्यांनी इमॅजिन नाहीत ना करू शकत सर. त्यांचे इमॅजिनेशन जसं म्हणजे करू शकतात. बट जसं असेल ना सर, त्यांनी आता समजा मोबाईल म्हणला त्यांनी, त्याच्यासाठी मोबाईल वहीच्या शेप मध्ये बनवू शकतं. मग त्यांनी त्याला तसं इमॅजिन केलं असलं तर मग त्याला तसं स्वप्न पडतं सर, मोबाईल तसा आहे म्हणून. हा, कोणाला काय म्हणायचंय का? कोणाला काय म्हणायचंय का? लास्ट 9 मिनिट्स आहेत आपल्याकडे. हॅलो, मी ब्लँक झालेलो आहे, मी ब्लाइंड झालेलो आहे. ब्लँक झालोय, ब्लाइंड नाही म्हणू शकत मी. ओके सर, राहू द्या. नेक्स्ट स्लाइड घ्या. प्रथमेश चौगुले नेक्स्ट स्लाइड घ्या म्हणतात. ठीक आहे. हो सर, घ्या. तर एखादं टॉपिक म्हणल्यावर कसं चालायचं? हा, कारण की हा नाही, आतापर्यंत आपण एवढी चर्चा केलेलीच नाहीये. नेचरच्या लेवलला ज्यावेळेस आपण जातोय त्यावेळेस ह्या गोष्टींचा अवेअरनेस आपल्याला असला पाहिजे. निसर्ग लेवलला आपण ज्यावेळेस जातोय त्यावेळेस ह्या गोष्टींचा आपल्याला अवेअरनेस म्हणजे जाणीव असली पाहिजे. म्हणून हे थोडंसं आपण डिटेलमध्ये जातोय आज. सर, हा बघितल्यावर स्वप्न पडतात असं नाही, अनुभवाने पण पडतातच. हा, अनुभवांनी पण पडतात, बघितल्यावरच तर मग अनुभव बघितल्याशिवाय कसे येणार आहेत सर? अनुभव हे बघायला लागतात का? बघा आहे ना, सेल्फला डोळे नसतात, लक्षात घ्या. अनुभवावे लागतात. हा, अनुभव हे अनुभवावे लागतात. असं सर, न बघता कसे अनुभवणार सर? मला ऐका समजवा की सर. एक मिनिट. कुणाल कापसे ह्यांचं म्हणणं आहे प्रत्येकाचं ऐकायचं असतं ना भुसनर. प्रत्येकाचं ऐकून पुढे जायचं असतं. एखाद्याने काहीतरी छान म्हणलेलं असतं, ते छान म्हणलेलं ऐकून घ्यायचं असतं. आता त्यांनी काय म्हणलं हे मी विसरून गेलो. कुणाल कापसे परत एकदा बोला तुम्ही. हॅलो, अनुभव हे काय म्हणलं? अनुभवावे लागतात. हा, अनुभव हे अनुभवावे लागतात. वाक्य चांगलं आहे ना, मी लिहून घेतोय. ठीक आहे. अनुभव हे अनुभवावे लागतात. अनुभव हे अनुभवावे लागतात. आता अनुभव हे अनुभवावे लागतात. अनुभवणारं कोण आहे? हॅलो, शरीर आहे का सेल्फ आहे? सेल्फ. हा, सेल्फ. लक्षात आलं का? बघा ना, अनुभव घेणारा जो कोण आहे, एक्सपिरियन्स घेणारा जो कोण आहे, तो बॉडीच्या आतमध्ये बसलेला सेल्फ आहे. शरीराला कधीच अनुभव येत नाही. का? शरीराला फिलिंग्स नाही येत. हॅलो, फिलिंग्स ह्या सेल्फला आहेत. हो सर, करेक्ट. मी वाक्य टिपून घेतले, लिहून घेतले. अनुभव हे अनुभवावे लागतात. आज कीनोट स्टुडंट वर हे टाकूया आपण. आणि दुसरी एक गोष्ट कुठली? नंबर 2 अबाउट ड्रीम्स. त्याचे 2 टाईप, डे ड्रीम आणि कसलं ड्रीम? नाईटमेअर. यस, हे 2 पॉइंट आपण लेक्चर संपल्यावर टाकूयात. ह्या तुमच्या लेक्चर मधून आपल्याला कळलेले आहेत. हा, आदित्य बोला आता. हा सर, मी म्हणत होतो की आता कोणाला जसं म्हणलं सर, अनुभव हे अनुभवावे लागतात.
मग हा. सर अनुभवावे लागते तर मग ते थोडी ना आपण सर टच करून आपल्याला चालणार आहे सर. काही गोष्टी आता समजा आपण म्हणतो मला भाजलं, मग आपण भाजलं ते अनुभवलं ठीक आहे की सर. बट ज्याला दिसत नाही सर, म्हणजे किंवा ज्याला लहानपणीपासून दिसत नाही, त्याला ते कसं कळणार आहे की त्याला कशापासून भाजलं किंवा काय झालंय सर. त्याला त्यांनी अनुभवलं म्हणजे सर त्यांनी पाहिल्याशिवाय सर त्याला कळणार नाही ना सर की अहो, हेच होतं म्हणून. ऐका आदित्य भुसनर, भाजल्यानंतर पाहायला लागत नसतं, भाजल्यानंतर आपल्याला कळतं, पोळल्यानंतर हे आपल्याला बॉडीला कळतं, कळल्यानंतर ते सेल्फला कळतं भाजलं मला. तिथं बघायला कशाला लागतंय, गरम तव्यावर डोळे झाकून हात ठेवा, भाजणार आहे. हा यस. सर तेच म्हणतोय मी. तुम्ही तवा म्हणला तिथं तर कडे पण असू शकते, बघूला पण असू शकतं, गॅस सर त्यांनी गॅसला पण हात लावलेला असू शकतो सर, ते म्हणतोय. सर हा सूरज त्याला काय म्हणायचं आहे की अनुभव हे प्रॅक्टिकली अनुभव घ्यावे लागतात प्रॅक्टिकली. अनुभव हे प्रॅक्टिकली अनुभवावे लागतात असं म्हणायचं आहे का प्रॅक्टिकली तुम्हाला? नाही सर, तसं नाही सर, तसं नाही. आपण दुसऱ्यांच्या पण अनुभवातून शिकू शकतो ना सर. मला तसं नाही म्हणायचं. मला फक्त असं विचारायचं तुम्हाला की अनुभव करण्यासाठी आपल्याला बघणं गरजेचंच आहे का नाही. माझं म्हणणं आहे. जर कोणाचं म्हणणं नसेल तर मग मला समजवा, असं मला म्हणायचं. आता हे समजून सांगण्यासाठी मी जे काही एक्झाम्पल देतोय हे चुकीचं असू शकेल, माहित नाही. विष हे विषारी असतं, ह्याचा अनुभव घ्यायची गरज आहे का? हॅलो हो सर. तर पण ते कोणीतरी घेतलं असणार आहे ना सर त्याचा अनुभव, त्यावरूनच आपल्याला सांगत असतो. हो, पण असे पण काही व्यक्ती आहेत बरं का, जे विष पिल्यानंतर पण जगू शकतात, माहितीये का? हे एक्सेप्शनल केसेस आहेत. एक्सेप्शनल केसेस आहेत. एक्सेप्शनल म्हणजे अपवादात्मक केसेस असतात, त्याला वेनम म्हणतात बरं का. डिटेल मध्ये आता तुम्ही विचारताय म्हणून मी सांगतोय. वेनम म्हणतात. वेनम म्हणजे विष. सर येस. तर ते वेनम पण घेणारी लोक आहेत. आणि ह्याचा असा स्टडी आहे की आपले जे काय बघा ना, मनका जो आहे, मनका आहे, त्या मनक्यावरती, मनका का काय बघा ना, न्यूरो सायन्स मध्ये महत्व आहे त्या विषाचं आहे, असा अभ्यास आहे. ठीक आहे. आता हाय का नाही हे तुमच्या मेडिकल फील्ड मध्ये गेलेल्या एका मित्राला, मैत्रिणीला विचारू शकता तुम्ही. यस सर. येस सर. ठीक आहे, जाऊया पुढे. लास्ट 4 मिनिट्स का अजून काही आहे? ही जी चर्चा आहे बरं का, ही ऑफलाईन मध्ये भरपूर गंमत आली असते ह्या चर्चेला. अनफॉर्च्युनेटली बाकीच्यांना कळते का नाही माहित नाही. बाकीचे आहेत का हो? का आम्हीच उगं बडबडतोय, तुम्ही नुसतंच ऐकत बसलाय? येस सर. विचार करा आहे ना, विचार करायला लावणारा विषय आहे. आणि हे जे काही आपण डिस्कस करतोय हे सर्व काही, ह्यातले बरेच क्वेश्चन्स एमपीएससी युपीएससी ला तिकडे इंटरव्ह्यूज मध्ये विचारतात. तिथे आपल्याला सांगता यायला पाहिजेत क्वेश्चन. जर तिकडे बघा ना, व्हॉट काइंड ऑफ, असं सर्च करायचं आहे ना गुगल वरती, व्हॉट काइंड ऑफ क्वेश्चन्स आर आस्क्ड इन एमपीएससी अँड युपीएससी, बरेच काही लिस्ट भेटेल. आणि असे विचित्र विचित्र सायकोलॉजिकल प्रश्न असतात, मानसशास्त्राला धरून असलेले प्रश्न असतात, जे विचारले जातात एमपीएससी युपीएससीच्या एक्झामिनेशन्स मध्ये. समजलं का? येस सर. येस सर. येस सर. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला खरंच जायचंय त्यांनी तिकडे तसे थोडाफार स्टडी करणं गरजेचं आहे म्हणूया. ज्यांना कोणाला जायचं नाहीये तिकडे, तर त्यांनी काय फक्त हे समजून घ्या आणि सोडून द्या म्हणूया आपण. यस. हॅलो, समजलं का हो? कुठपर्यंत आलो आपण समजून घेतोय नेचर इज ॲज अ कलेक्शन ऑफ युनिट्स. जे काही वेगवेगळे घटक आहेत, वेगवेगळे घटक आहेत, ते सगळे एकत्रित आले तर त्याला निसर्ग म्हणतोय. ते कुठले कुठले घटक आहेत? एअर म्हणजे हवा. तर ते 5 तत्व. हा, 5 तत्व आहेत थोडक्यात. वायू, सॉइल म्हणजे माती, वॉटर म्हणजे पाणी, प्लांट्स, ट्रीज, एनिमल्स, बर्ड्स, अदर ह्युमन बीइंग्स अँड इव्हन थिंग्स. अजून काही अशा गोष्टी आहेत ना, इव्हन थिंग्स काय म्हणलं बघा ना, दॅट आर अ डिस्टंट फ्रॉम अस, आपल्यापासून बऱ्याच दूर अंतरावरती आहेत. सन, मून, अदर प्लॅनेट्स, एक्सेट्रा एक्सेट्रा. बरोबर का? येस सर. मला वाटतं ह्या आपल्या सूर्यमालेतला एक ग्रह जो होता तो काही काळापूर्वी आपल्याला सापडलेला आहे. कुठला ग्रह होतो? प्लुटो. हा, प्लुटो.
हा, तर तो प्लुटो ज्यावेळेस नव्हता त्यावेळेस आपल्याला वाटायचं की एवढेच ग्रह आहेत आपल्या सोलर सिस्टम मध्ये, पण ज्यावेळेस शास्त्रज्ञ लोकांना कळलं की अजून एक ग्रह आहे, त्यावेळेस त्यांना कळलं. मग म्हणजे काय आहे, एखादी गोष्ट नाहीये असं वाटल्यामुळे जर आपल्याला वाटलं की ती गोष्टच नाहीये, तर हे चुकीचं आहे. ती गोष्ट असू शकते. ह्याच्यासाठी एक उदाहरण द्यायचं झालं तर मला वाटतं कुठला देश होता तो बघा ना, कोलंबसनं सगळ्यात पहिल्यांदा सापडलं त्याला. आपल्यालाच सर हुडकलेलं. हा, कोणाला हुडकलेलं बघा ते. म्हणजे सर इंडियाला पण शोधलेलं ना कोणीतरी, ते म्हणतो. हा, इंडियाला पण कोणीतरी शोधलंय. मला वाटतं कोलंबसने कोणाला शोधलंय बघा, सापडलं तर. अमेरिका. अमेरिकेला सगळ्यात पहिल्यांदा शोधलं. त्याच्या आधी अमेरिका हे नकाशामध्ये नव्हतंच. म्हणजे ती गोष्ट ज्यावेळेस सापडली त्यावेळेस त्याचं अस्तित्व आहे, वास्तवात आहे म्हणजेच एक्झिस्टन्स आहे. पण अशा पण काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला वाटू शकतात की वास्तवात नाहीयेत, पण त्या असू शकतात, सापडल्यानंतर मिळतात. थांबूयात. Thank you very much for attending this session. I hope you are understanding and nature is Yes, sir. interesting. Nature is interesting.